बीड आणि परभणीच्या या दोन्ही प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होत असताना दुसरीकडे चर्चा सुरू झाली आहे ती भुजबळांच्या नाराजीची. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज भुजबळांनी आता थेट मुख्यमंत्री फडणवीसांचीच भेट घेतली आहे आणि या भेटीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा 8 ते 10 दिवसांचा वेळ मागितल्याचं सुद्धा भुजबळ यांनी सांगितलंय. 8 ते 10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे चांगलं आहे त्यातून अजून एखादा चांगला मार्ग आपण काढू असं फडणवीसांनी सांगितल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय. 8-10 दिवस मला तुम्ही द्या. 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू. आणि माझी आपल्याला विनंती आहे, असं सुद्धा सांगा सगळ्यांना, ओबीसी नेत्यांना, मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे. भुजबळ यावेळी फडणवीस असंही म्हणाले, सगळ्या ओबीसी नेत्यांना जरूर सांगा की मी त्यांच्यावर साधक बाधक विचार करतो आहे. फडणवीस पुढे म्हणाले की भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत. महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांचा त्यांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता. फडणवीस यांनी सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा हा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही, आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या आणि अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे. भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं, त्यांच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे, पण आम्ही सगळे मिळून यावर तोडगा काढूयात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत. महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे, आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे. भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे, पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू. पण या भेटीवरून काही प्रश्न मात्र नक्कीच निर्माण झालेत. ते म्हणजे 8 ते 10 दिवसात मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान दिलं जाईल की नवा मार्ग शोधतील. अजित पवारांना न भेटता फडणवीसांना भेटून भुजबळांना नेमकं काय सांगायचं आहे. फडणवीस मध्यस्थी करत आहेत की भुजबळांना दादांची राष्ट्रवादी सोडायची आहे. ओबीसींचा DNA अशी ओळख असलेल्या भाजपामध्ये जात भुजबळांना नवी इनिंग सुरू करायची आहे का. पत्रकारांनीही भुजबळांना आपण भाजपमध्ये जाणार आहे का असा थेट सवाल केला. त्यावर सध्याच काही सांगू शकत नाही असं उत्तरही भुजबळांनी दिलंय. राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपचा तुम्ही स्वीकार करणार का, एक स्पष्ट प्रश्न. हे बघा, त्यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही. मला जे काय बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलो आहे तुमच्यावर. धन्यवाद. तर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही 10 दिवसानंतर एका वाक्यामध्ये प्रतिक्रिया दिली आहे. हा पार्टी अंतर्गत प्रश्न असून तो सोडवू असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय. आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू. आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू. सध्याच्या मंत्रिमंडळाचा विचार केला तर एक मंत्रिपद अद्यापही रिकामं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे एकूण 20 मंत्री आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 12 मंत्री आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे एकूण 10 मंत्री आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात एकूण 43 मंत्री असू शकतात, मात्र सध्या मंत्री आहेत 42, म्हणजेच एक मंत्रिपद अजूनही रिकामं आहे. त्यामुळे ते मंत्रिपद भुजबळांनाच मिळणार का आणि ते कुणाच्या कोट्यातून हा देखील एक सवाल आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांनी आता ओबीसी चळवळीसाठी भूमिका घ्यावी असं म्हटलंय. नाही, आता ते कुठे जातील, पण मला असं वाटतं की ओबीसी म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला हे तेवढंच खरं आहे. कारण त्यांची मतं भरपूर घेतली, महायुतीने घेतली, केवळ भाजपने घेतली असा माझा आरोप नाही. तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की बाजूला केलं हे दिसते. त्यामुळे त्यांना नवा पर्याय ते शोधत असतील.
त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. जी भूमिका घ्यायची ती भूमिका पद आणि सत्तेसाठी न घेता आता ओबीसी चळवळीसाठी घ्यावी. त्यांच्यासोबत आम्ही राहू. जहा नाही चैना वहा नाही रहना असं म्हणत भुजबळांनी आपले इरादे आधी स्पष्ट केलेत. आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याबरोबर समता परिषदेचा मेळावा घेत भुजबळ फडणवीसांना भेटले. फडणवीसांनी भुजबळांकडे 8 ते 10 दिवसाचा वेळ मागितला. त्यामुळे येत्या 10 दिवसात भुजबळांची पुढची भूमिका स्पष्ट होईल. जहां नहीं चाइना वहां नहीं रहना. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या ट्रेन युअर ब्रेन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.